Welcome student. Today we learn about the growth and personality development. वाढ आणि व्यक्तिमत्व विकास या घटकाविषयी माहिती बघूया. All living things eat and grow physically. Similarly, we grow in height and weight from childhood. अन्न घेऊन सर्व सजीवांची शारीरिक वाढ होते. तसेच आपली उंची व वजन जन्मल्यापासून प्रौढावस्थेपर्यंत वाढत राहते. Some of them will be more than you in height or weight, while some will be less, but they will all have gained in height and weight since they were in standard second or first. This is because the first 18 years are the growing years for all boys and girls. काहींची आत्ताची उंची व वजन तुमच्या उंची व वजनापेक्षा जास्त असेल तर काहींची कमी असेल, परंतु त्यांच्या स्वतःच्या पहिली व दुसरीतील उंची व वजनापेक्षा ते जास्तच असेल, कारण साधारणपणे 18 वर्षाचे होईपर्यंत सर्व मुलामुलींचे हे वाढीचेच वय असते. An infant cannot feed itself. It has to be fed by someone else. बाळ स्वतःच्या हाताने जेवू शकत नाही. 2 years old child cannot fold clothes neatly. 2 वर्षाचे लहान मूल कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालू शकत नाही. They can learn to do these tasks when they are 7 to 8 years old. 7 ते 8 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना ही कामे व्यवस्थित करता येतात. Which of the following things have you learned to do? Which one have you yet to learn? पुढे दिलेल्या यादीतील काही कामे तुम्ही करायला शिकला आहात, काही अजून शिकायचे आहात. Skipping on rope, writing an essay, combing your own hair, making tea, learning a song or poem, swimming, telling story, cycling, giving speech, counting money, tidying your house, using computer, playing field games, climbing a tree. दोरीवरच्या उड्या मारणे, निबंध लिहिणे, केस विंचरणे, चहा करणे, गाणे, कविता पाठ करणे, पोहणे, गोष्ट सांगणे, सायकल चालवणे, भाषण देणे, पैसे मोजणे, घर आवरणे, पत्र लिहिणे, मैदानी खेळ खेळणे, झाडावर चढणे यातील काही कामे तुम्हाला येत असतील, काही कामे अजून तुम्ही शिकणार आहात. स्किल्स अँड एफिशियन्सी, कौशल्य आणि कार्यक्षमता. Small babies can only cry and move their legs and arms. Small babies cannot do anything for themselves. If they need something, they can only cry and beat about with their legs and arms. लहान बाळ स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही. काही हवे असेल तर रडणे आणि हातपाय हलवणे एवढेच त्याला येते. But soon they begin to get control over some of their movement and develop coordination between different movements. For example, they learn to turn their head and look at something they choose. If they recognize someone, they smile. They learn to grip and hold things and then to take them towards their mouth. पण काही दिवसांनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचालीवर त्याचे थोडे नियंत्रण येऊ लागते आणि विविध हालचालीमध्ये थोडा समन्वय येऊ लागतो. उदाहरणार्थ, पाहिजे त्या दिशेने मान वळवून बाळ वस्तूकडे बघू लागते. एखादी व्यक्ती ओळखीची वाटली तर तिच्याकडे पाहून हसते. हातात वस्तू धरायला शिकते. हातात धरलेली वस्तू तोंडाकडे न्यायला शिकते. As they learn to control and coordination their movement on their own, they begin to several other tasks. For example, picking up things and holding a spoon and hitting it on a plate to make noise. उदाहरणार्थ, वस्तू उचलून
धरणे, चमचा हातात धरून ताटावर आपटून आवाज काढणे या गोष्टी ते हळूहळू करायला शिकते. लर्निंग स्किल्स. अचिव्हिंग कंट्रोल ऑफ वन्स मूवमेंट टू लर्न टू डू समथिंग न्यू इज कॉल्ड लर्निंग स्किल्स. स्वतःच्या हालचालीवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे याला कौशल्य शिकणे असे म्हणतात. By doing the same things again and again, a baby practices with her skills and also develops strength. हळूहळू बाळ नवीन शिकलेले कामे न चुकता व अधिक सहजतेने करू लागते, म्हणजेच बाळाची कार्यक्षमता वाढते. When baby does newly learned tasks with ease and without mistake, shows that her efficiency has increased. जेव्हा बाळ नवीन काम न चुकता व अधिक सहजतेने करते, म्हणजेच बाळाची कार्यक्षमता वाढलेली असते. एव्हरी डे वी कीप लर्निंग. दिवसेंदिवस आपण शिकत राहतो. दॅट मेक्स इट इझियर टू लर्न न्यू स्किल्स. त्याच्या आधारे नवीन कौशल्ये आत्मसात करणे सोपे होऊ लागते. For example, once the child is able to hold something, she can learn to throw ball. After learning to walk, the child learns to do more difficult things like running, hopping on one leg or catching ball. वस्तू धरायला येऊ लागली की बाळ चेंडू फेकायला शिकते. चालायला येऊ लागले की धावणे, जिना चढणे, फेकलेला चेंडू पकडणे अशी अधिक कठीण कामे शिकता येतात. डेव्हलपमेंट. विकास. When one skill develops, the other skills dependent on these primary skills are also developed. एक कौशल्य विकसित झाले की त्याच्यावरती अवलंबून असणारी इतरही कौशल्य विकसित होतात. For example, once the child is able to hold something, she can learn to throw ball. लहान मुलाला चेंडू पकडता आला की तो पुढे चेंडू फेकणे हे कौशल्य आत्मसात करते. As we grow, our height and weight increases with age. Our physical strength also increases. At the same time, we keep learning new skills. All these progressive changes are called development. आपली वाढ होते तेव्हा आपली उंची आणि वजन वाढते. वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकदही वाढते. त्याचबरोबर आपण अनेक कौशल्ये शिकत राहतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. यालाच विकास होणे असे म्हणतात. लर्निंग न्यू स्किल्स इज कॉल्ड डेव्हलपमेंट. नवीन कौशल्य आत्मसात करणे यालाच विकास होणे असे म्हणतात. Learning new skills is called development. Young ones of animals learn skills from their mother in their growth period. Animals learn only a certain number of skills in their life, but human beings go on learning many more things throughout their life. प्राण्यांची पिल्ले जीवनासाठी आवश्यक असणारे कौशल्ये आपल्या आईकडून शिकतात व पूर्ण वाढ झाल्यानंतर स्वतंत्र जीवन जगू लागतात. प्राणी आपल्या आयुष्यामध्ये ठराविकच कौशल्य शिकत असतात. त्या मानाने मानव अनेक कौशल्य आपल्या जीवनामध्ये शिकत असतो व त्याचे विकसन करत असतो.